जय मित्रांनो, तर आता पोलीस भरतीमध्ये फक्त एक पुस्तक वाचल्याने 80+ मार्क मिळू शकतात का? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 100% हो. हे जर पुस्तक तुम्ही काळजीपूर्वक बारकाईने जर याचं वाचन केलं मित्रांनो, तर 100% मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, या पुस्तकातून तुम्हाला बऱ्यापैकी येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये प्रश्न दिसणार आहे मित्रांनो. अपवाद जर 2-4 जिल्हे सोडले तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला या पुस्तकातून प्रश्न दिसणार आहे. आतापर्यंत पण या पुस्तकातूनच तुम्हाला प्रश्न आलेले दिसलेले असतीलच. याच्यानंतरही तुम्हाला या पुस्तकातून प्रश्न येताना दिसणार आहे. फक्त या पुस्तकाचं बारकाईनं काळजीपूर्वक वाचन करावं लागते मित्रांनो. ते वाचन वगैरे कशा प्रकारे करायचं सविस्तरपणे समजून सांगतो. फक्त व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आता मित्रांनो, मी कोणत्या पुस्तकाची गोष्ट करत आहे तर 50,000 जम्बो हे जे पुस्तक आहे मित्रांनो, 50,000 जम्बो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक पण देतो. तर या पुस्तकातून मित्रांनो, आता बऱ्यापैकी मुलांकडे असेल पण हे मित्रांनो, तर आता या पुस्तकातून तुम्हाला जर तुम्ही हे पुस्तक बारकाईने काळजीपूर्वक जर वाचलं मित्रांनो, तर 100% सांगतो मित्रांनो मी तुम्हाला, बऱ्यापैकी फायदा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये होणार आहे. आतापर्यंत बऱ्यापैकी मी स्वतः हे पुस्तक वाचलेलं आहे मित्रांनो. मला खूप काहीतरी या पुस्तकातून फायदा झालेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे पुस्तक सजेस्ट करत आहे मित्रांनो. 50,000 जम्बो मी आधी बऱ्यापैकी सर्वच व्हिडिओमध्ये, जेमतेम सर्वच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पुस्तक सांगत असतोच की 50,000 जम्बो जर आपण काळजीपूर्वक बारकाईने जर वाचलं मित्रांनो, तर 80+ तुम्हाला मार्क यामधून येताना दिसणार. 80च्या खाली नाही, 80+ तुम्हाला या पुस्तकातून येताना दिसणार आहे मित्रांनो. जर तुम्ही फक्त बारकाईने अभ्यास करायला पाहिजे या पुस्तकाचा. तर आता याचा अभ्यास कशा प्रकारे करायचा मित्रांनो, तर जीकेचा एक वेगळा पार्ट, आता याचे 2 पार्ट आहे, भाग 1 आणि भाग 2. आता काय करायचं, जीकेचा एक वेगळा पार्ट करून ठेवायचा. त्याच्यानंतर आता जीके मध्येही आणखी एक पार्ट करून ठेवायचे. म्हणजे आता विज्ञानाचा वेगळा, त्याच्यानंतर इतिहासाचा वेगळा, भूगोल वेगळं, अशा प्रकारचे बारके बारके पार्ट जरी तुम्ही केले तर तुम्हालाच हे वाचायला आनंद वाटेल, तुम्हालाच वाचायला इंटरेस्टिंग. म्हणजे जितकं तुम्ही हे पुस्तक बारीक करसाल, म्हणजे फाडून वगैरे याचे भाग वगैरे करून जर तुम्ही हे पुस्तक वाचाल तर 100% तुम्हाला हे पुस्तक वाचायला इंटरेस्टिंग वाटेल मित्रांनो. आणखी तुम्हाला सांगतो, जीकेचे असे पार्ट केल्यानंतर तुम्हाला खूप काहीतरी इंटरेस्टिंग वाटेल हे वाचायला. त्याच्यानंतर आता मराठीचा एक वेगळा पार्ट, म्हणजे आता तुम्हाला सांगतो, हे जे पुस्तक आहे मित्रांनो, हे फक्त वाचून चालणार नाही, तर तुम्हाला हे तोंडपाठ करावं लागणार आहे मित्रांनो. तुम्हाला तोंडपाठ जर केलं मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला आता डायरेक्ट काय करायचं, प्रश्न वाचायचा आणि डायरेक्ट त्याचं ऑप्शन न वाचता डायरेक्ट त्याचं उत्तर आपलं तोंडपाठ असायला पाहिजे, तरच या पुस्तकाचा आपल्याला फायदा होत असतो मित्रांनो. त्याच्यानंतर जीकेचं सांगलं, मराठीचं पण अशाच प्रकारे. मराठीचंही तुम्हाला सांगतो, तोंडपाठ अशाच्या जसेच्या तसे प्रश्न तुम्ही पाठ करायला पाहिजे मित्रांनो, 50,000 जम्बो मधले. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेचं तुम्हाला सांगतो. आता तुम्ही मला काय म्हणसाल, काय माहित नाही, पण आता मी एक माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो मित्रांनो, की जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचा तुम्हाला जे प्रश्न येत असतील ते नक्कीच सोडवा मित्रांनो. पण जे येत नसतील त्याच्यावर डोकं जास्त लावायची गरज नाही. जसेच्या तसे डायरेक्ट पाठांतर केले तरीही चालतील मित्रांनो. बुद्धिमत्तेच्या आकृत्या जशाच्या तशा तुम्हाला बऱ्यापैकी आता मागच्या पेपरांमध्ये पण बघितलं, जशा तशा आकृत्या आपल्याला येताना दिसतात आणि आगामी भरतीमध्ये पण अशाच प्रकारे तुम्हाला दिसू शकतात. त्यामुळे ह्या आकृत्या पण आपण जशा तशा पाठ करायला पाहिजे. आता चौकोन मापा, त्रिकोण मापा हे मापत बसण्यापेक्षा मित्रांनो, वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच हे मित्रांनो जशा तशा आकृत्या वगैरे पाठ करून घ्या. अति कठीण जर गणित तुम्हाला येत नसेल तर नक्कीच 100% सांगतोय मित्रांनो, पाठांतर करून घ्या डायरेक्ट. जास्त डोकं लावायचे काम नाही. अशा प्रकारे जर आता तुम्ही या 50,000 जम्बोचा जर तुम्ही सविस्तरपणे जर अभ्यास केला मित्रांनो, बारकाईने जर अभ्यास केला, पाठांतर तोंडपाठ करून ठेवा मित्रांनो, हा इतकं पुस्तक तुम्हाला सांगतो 80+ मार्क तुम्हाला येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये यामधून दिसणार आहे. तर आता आणखी तुम्हाला सांगतो, या भरतीच्या करंट अफेअर बद्दल तुम्हाला सांगतो मित्रांनो, की करंट अफेअर तुम्हाला या भरतीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर तुम्हाला फक्त खूप झाले 3 महिने जुनेच फक्त तुम्हाला करंट अफेअर विचारलं गेलेलं आहे मित्रांनो. ते पण अति महत्वाचं करंट अफेअर विचारलं गेलेलं आहे. समोर मी तुम्हाला करंट अफेअरचे व्हिडिओ टाकणारच आहे. त्यामुळे जे नवीन असाल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. त्याच्याच बरोबर आता मराठीचा जर विषय केला मित्रांनो, आता मी काय सांगितलंय तुम्हाला, की हे 50,000 जम्बो तुम्ही तोंडपाठ करून ठेवा मित्रांनो, 100% तुम्हाला फायदा होणार आहे. आता मराठीसाठी सांगतो मित्रांनो, तुम्ही मराठीचा जर आता या करंटच्या भरतीचा जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला शब्दसंग्रहावर बऱ्यापैकी भर आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये देताना दिसत आहे मित्रांनो. तर आता शब्दसंग्रहावर पण नक्की बऱ्यापैकी भर द्या. त्याच्यानंतर आता
गणित बुद्धिमत्तेचंही तसंच मित्रांनो. गणित बुद्धिमत्तेचं जेवढं तुम्ही सोपं करसाल, गणित बुद्धिमत्तेला जेवढं सोपं करसाल तेवढंच तुम्हाला फायदेशीर ठरेल मित्रांनो. कशा प्रकारे सोपं करायचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आकृत्या तुम्हाला सांगतो, 50,000 जम्बो मधल्या आकृत्या असो, त्याच्यानंतर काही कठीण प्रश्न असो, जे तुम्हाला खूपच अवघड जात असतील, येतच नसतील, नंतर त्याचे व्हिडिओ वगैरे युट्यूब वरती कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. पण आता ते गणित जर तुम्हाला सोडवण्यामध्ये खूप काहीतरी वेळ जात असेल, 100% सांगतो मित्रांनो, जसेच्या तसे पाठांतर करून घ्या. तुम्हाला येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये 100% सांगतो मित्रांनो, या पुस्तकाचा फायदा होणार आहे. 50,000 जम्बोचा फक्त हे सर्वचं सर्व पुस्तक तुम्ही तोंडपाठ करून ठेवा मित्रांनो. 100% तुम्हाला या पुस्तकाचा फायदा होणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्ही तुमच्या जवळच्या बुक डिपोवरून पण घेऊ शकता. त्याच्याच बरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला या पुस्तकाची लिंक वगैरे देतो, तिथून पण तुम्ही ऑर्डर करू शकता. पण नक्कीच मित्रांनो, तुम्हाला या पुस्तकातून नक्कीच 100% सांगतो मी. आणि मी तुम्हाला इतकं सांगतो मित्रांनो, या पुस्तकांच्या कडून मी वगैरे काही पैसे वगैरे काही घेतलेले नाही मित्रांनो. कारण की मी स्वतः आता जे भरती झालेले आहेत ते पण तुम्हाला हेच सांगतील, या पुस्तकाचा भरपूर मित्रांनो फायदा होत असता. या पुस्तकाकडून वगैरे असं काही ऍड वगैरे करण्याचे मी काही पैसे वगैरे काही घेतलेले नाही मित्रांनो. तर आता हे एक माझा अनुभव तुम्हाला शेअर करत आहे मित्रांनो, की या पुस्तकाचा तुम्हाला 100% फायदा नक्कीच होणार आहे मित्रांनो. फक्त काय करा, तुम्ही बारकाईनं, आता मी तुम्हाला सांगितलेलाच आहे, जीकेचा एक वेगळा म्हणजे भूगोलाचा वेगळा पार्ट, त्याच्यानंतर विज्ञानाचा, इतिहासाचा, अशा प्रकारे जर तुम्ही पार्ट केले तर आणखी इंटरेस्टिंग तुम्हाला हे पुस्तक वाचायला वाटेल, इंटरेस्टिंग वाचायला वाटेल. त्याच्यानंतर जर बघितलं मराठीचं पण मित्रांनो, तोंडपाठ डायरेक्ट पूर्णचं पूर्ण, जितके प्रश्न असतील, जितके कमी साईजचे प्रश्न असतील, ते सर्वच्या सर्व डायरेक्ट मित्रांनो तोंडपाठ करून ठेवा. तुम्हाला सांगतो की तुम्हाला 100% याचा नक्कीच फायदा होईल. आता त्याच्याच बरोबर आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, जास्तीचे गणितच खूप काहीतरी हार्ड असे वाटत असतील तर ते डायरेक्ट तोंडपाठ करून घ्या मित्रांनो. आता हे थोडं बोलणं तुम्हाला वेगळं वाटेल, पण आता खूप काहीतरी जर त्या गणिताला वेळ जात असेल तर नक्कीच मित्रांनो ते गणित जे तुम्हाला कठीण वाटत आहे त्या पुस्तकामधील डायरेक्ट तोंडपाठ करून घ्या. नंतर तुम्ही युट्यूब वरती वगैरे व्हिडिओ बघून ते तुमचा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. पण आता ते जे त्या पुस्तकामध्ये जे गणित दिलेले आहेत ते नक्कीच मित्रांनो, जे कठीण वाटतात ते नक्कीच तुम्ही थोडेफार असे तर नक्की तुम्ही उत्तर त्याचे लक्षात असू द्या, कन्सेप्ट नक्कीच क्लिअर करा मित्रांनो, इतकं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचं पण तसंच, काही आकृत्या असतात, काही प्रश्न असतात जे वारंवार विचारल्या जातच असतात आणि ते विचारल्या जातच असतात मित्रांनो. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांपण आपण काही प्रश्न सोडवायचे, काही पाठांतर करायचे. गणित आणि बुद्धिमत्ता ही हा माझ्या मते तरी मी जे केलेलं आहे, मी पण काही गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न हे डायरेक्ट तोंडपाठ केलेले आहे आणि मला त्याचा फायदा पण झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला इतकं सांगतो, अशा प्रकारे जर अभ्यास केला मित्रांनो या 50,000 जम्बोचा, तर तुम्हाला नक्कीच 100% फायदा होणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. आणखी समोर अशाच टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्कीच 100% सबस्क्राईब करून घ्या. आणखी माहितीसाठी तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये विचारा. जय हिंद.